तुमचे पचन कमकुवत आहे काय? वीक डायजेशन म्हणजे काय? तर तुम्हाला ॲसिडिटी, आम्लपित्त, गॅस, पोट फुगणे, जेवणानंतर झोप येणे, केस गळणे, त्वचा निस्तेज असणे ही लक्षणे जर वारंवार होत असतील तर ही तुमची पचनाची समस्या असू शकते. नमस्कार, सर्वांचे खूप खूप स्वागत न्यूट्रीमंत्रामध्ये. मी डॉक्टर आशा लकारिया, आयुर्वेद कन्सल्टंट आणि न्यूट्रिशनिस्ट. तर आयुर्वेदानुसार पचन म्हणजे काय? या पचनाचे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात? हे बिघडले तर काय परिणाम होतात? आणि हे सुधारण्यासाठी सोपे घरगुती उपाय काय? हे आपण आज बघणार आहोत न्यूट्रीमंत्रामध्ये. चल. रोगाः सर्वेऽपि मंदे अग्नौ. आयुर्वेदानुसार सर्व रोगांचे मूळ कारण म्हणजे मंद अग्नी आहे. तर इथे अग्नी म्हणजे तुमची पचनशक्ती. अन्नाचे शोषण, पचन, चयापचय, रोगप्रतिकारशक्ती, हार्मोन्स, त्वचा व केसांचे आरोग्य हे सर्व तुमच्या अग्नीवर म्हणजे पचनशक्तीवर अवलंबून असते. अग्नी मजबूत असेल तर कमी खाल्लं तरीही शरीर निरोगी राहते. अग्नी कमकुवत असेल तर सगळे बरोबर करूनही त्रास होतो. जेवणानंतर गॅस होणे, ब्लोटिंग, ॲसिडिटी, जळजळ होणे छातीत ही जर लक्षणं असतील तर याचा अर्थ अन्न नीट पचलेले नाही, तर आम तयार झाला आहे. तर आम म्हणजे काय? आम म्हणजे शरीरात साठलेला चिकट विषारी पदार्थ जो गॅस, ॲसिडिटी, जडपणा निर्माण करतो त्यालाच आपण टॉक्झिन्स म्हणतो. असं म्हणतात, जीभ हा तुमच्या पचनाचा आरसा असतो. सकाळी उठून जर तुम्ही आरशात जीभ बघितली आणि त्यावर जर पांढरे कोटिंग असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात पचन व्यवस्थित झालेले नाही आहे, आम तयार साठलेला आहे. याशिवाय जेवणानंतर डोळे जड होतात. याचा अर्थ काय? अग्नी कमकुवत असल्यामुळे शरीराची सगळी ऊर्जा पचनासाठी वापरली जाते व तुम्हाला झोप येते किंवा शरीराला जडपणा येतो. याशिवाय कधी बद्धकोष्ठता, कधी जुलाब, पोट पूर्ण साफ न झाल्यासारखं वाटणे ही सर्व लक्षणे सुद्धा अपचनाची आहे. वातदोषाचं असंतुलन असल्यामुळे ही लक्षणे दिसतात. आयुर्वेदानुसार अन्नाचे जे पचन होते त्या आहार रसातून सर्व धातूचे पोषण होते, परिणामतः शरीराचे पोषण होते. पण जर हा रसधातू जर व्यवस्थित तयार नाही झाला तर त्याचा परिणाम तुमचे केस, त्वचा, परिणामतः रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. म्हणून शरीराचे पोषण व्यवस्थित होण्यासाठी तुमचे पचन चांगले होणे गरजेचे आहे. आता महत्त्वाचा भाग म्हणजे हे पचन सुधारण्यासाठी आयुर्वेदिक उपाय काय? तर शतपादम भ्रमेत भुक्त्वा म्हणजे आयुर्वेद सांगतो जेवणानंतर 10 ते 15 मिनिट हलके चालावे, लगेच झोपणे टाळावे. चालणं हेच पचनासाठीचं नैसर्गिक औषध आहे. जिव्हा निर्लेखन. जिव्हा निर्लेखन म्हणजे जर सकाळी उठल्यानंतर तुमच्या जिभेवर व्हाईट कोटिंग असेल तर टंग क्लीनर घेऊन तुम्ही ते साफ करू शकता. त्यामुळे आम कमी होण्यास मदत होते. याशिवाय नेहमी ताजे आणि गरम अन्न घ्या. शांत बसून जेवा. जिरे, हिंग यांचा वापर जेवणामध्ये करा. वेळेवर जेवण करा आणि कोमट पाणी पिण्याची सवय ठेवा. काय करू नये? थंड फ्रीजमधली पाणी जेवताना तर पिऊच नये आणि असेही टाळले तर अधिक चांगले. जड तळलेले पदार्थ खाऊ नये. फ्रीजमधील अन्न, उरलेलं अन्न खाऊ नये. दुग्धजन्य पदार्थ मर्यादित ठेवा
रात्री दही, पनीर अशा जड गोष्टी खाऊ नका. रात्री उशिरा जेवण करणं अथवा जागरण करणं टाळावे. जेवणामध्ये जिरे आणि हिंगचा वापर करावा. भाजी, डाळ, उसळीत जिरे आणि थोडासा हिंग वापरा. हे नैसर्गिक डायजेशन बूस्टर आहे आणि गॅस कमी करण्यास मदत करतात. याशिवाय तोंडाला अरुची असेल, भूक लागलेली नसेल तर अशा वेळी अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि सैंधवाची चिमूटभर पूड त्यावर टाकून तो चावून चावून खावा. यामुळे भूक लागते, अग्नी प्रदीप्त होतो आणि अन्नाची चव वाढते. दुसरा उपाय म्हणजे जिरे आणि ओव्याचं पाणी. रात्री तुम्ही 1 चमचाभर जिरे आणि 1 चमचा ओवा अर्धा लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवून सकाळी ते पाणी उकळून कोमट प्या. गॅस, अपचन, पोटदुखीसाठी खूप उपयुक्त आहे. दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने तुम्ही हे पाणी पिऊ शकता. याशिवाय बडीशेपचा वापरही नेहमी आहारात असू दे. बडीशेप अशीही चावून खाल्ली तरी पण पचन सुधारण्यात मदत होते. पण जर ॲसिडिटीचा त्रास जास्त असेल तर तुम्ही अर्धा ते 1 लिटर पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे बडीशेप टाकून ते पाणी उकळून घेऊन थोड्या थोड्या वेळाने दिवसभर ते पाणी पिऊ शकता. याच्याने तोंडाची चव सुधारते व ॲसिडिटी कमी व्हायला मदत होते. वेळेवर जेवण करा. वेळेवर जेवण म्हणजेच औषध आहे. नेहमी जेवणाची वेळ ही एकच ठेवा. जेवण स्किप करणं शक्यतो टाळा. जेवण स्किप करू नका. क्रॉनिक इंडायजेशन किंवा कॉन्स्टिपेशन यासारखे जर आजार असतील तर वैद्यांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्रिफळा चूर्ण तुम्ही रात्रीला घेऊ शकता. अर्धा ते 1 चमचा, पण ते सल्ल्यानेच घेतलेलं अधिक चांगलं. याशिवाय फळं खाताना नेहमी फळं ताजी खावीत. योग्य फळांची निवड करावी. पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू ही फळे पचनासाठी मदत करतात. याशिवाय सीझनल फ्रूट्स नेहमी खावे. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे दुधाबरोबर फळे घेणे टाळा. दही, फळे एकत्र घेऊ नका. जेवणानंतर लगेचच फळे खाऊ नये किंवा जेवणाआधी अर्धा तास आधी फळ खाऊ शकता. जेवणाच्या आधी लगेचच फळं नाही खायची आहेत. दुसरं अजून एक महत्त्वाचं म्हणजे रात्री फळे खाणं टाळा. योगासने. पचन सुधारण्यासाठी रोज सकाळी 10 ते 15 मिनिट तुम्ही पवनमुक्तासन, भुजंगासन, मालासन, वज्रासन ही आसने करू शकता. नियमित केल्याने पचनाच्या समस्या कमी होतील. वज्रासन हे एकच आसन आहे जे जेवणानंतर तुम्ही करू शकता. बाकी सगळी आसन तुम्हाला सकाळी करायची आहेत. लक्षात ठेवा, औषधांपेक्षा सवयी महत्त्वाच्या आहे. डाएट नाही तर पचन बरे करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. याशिवाय तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तेही कळवा. मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि न्यूट्रीमंत्राला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.